आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपा महिला विरोधी पक्ष दिल्लीमध्ये सरकार नाही, सरकारला लोकशाही नको, दडपशाही हवी आहे, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। भाजपा फडणवीसांवर अन्याय करते, दिल्लीमधील नेते फडणवीसांचा अपमान करतायत, सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर, मोदी उद्या अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार, तसंच राम मंदिरासह विविध विकास कामांचा आढावा घेणार। अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा, आतापासूनच सभागृह मंडपामध्ये जाणाऱ्यांची कसून चौकशी, तर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्राचे सुरक्षा दल सभास्थळी तैनात। अयोध्येमधील कार्यक्रम हा पक्षीय कार्यक्रम, भाजपला त्यांच्या पक्षाचा झेंडा मिरवू द्या, प्रभू श्रीरामाला त्रास होईल, ते पुन्हा वनवासामध्ये जातील असं कृत्य करू नका, संजय राऊतांचा भाजपला टोला। आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही आहोत। भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे, ठीक आहे, 15 ऑगस्टची परेड नाही आहे, पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या। अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका, असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे। अयोध्येमधील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं पवार ठाकरेंना निमंत्रण, विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांची TV9 मराठीला माहिती, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, केजरीवाल यांनाही निमंत्रण। मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज 3रा दिवस, शेतकरी आक्रोश मोर्चा आज बारामतीमध्ये दाखल होणार। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी सुरू होण्याची शक्यता, आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीची तारीख निश्चित होणार। नाशिक पोलिसांनी सलीम कुत्ताची येरवडा आणि नाशिक रोड जेलमधून माहिती मागवली, सलीम कुत्ताशी संपर्कात असलेल्यांची नावं समोर येण्याची शक्यता।